मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता चक्क बुलढाण्यातील खवय्यांच्या ताटापर्यंत पोहोचला आहे. तब्बल 75 वर्षाची परंपरा असलेल्या प्रसिद्ध शेगाव कचोरीलाही या युद्धाची झळ बसली असून गॅसच्या तुटवड्यामुळे या चविष्ट कचोरीचे उत्पादन धोक्यात आले आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असताना आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. शेगाव कचोरीचे संचालक करण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडील व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा अवघ्या 2 दिवसात संपला आहे. यामुळे दररोज 2 ते 3 हजार कचोऱ्या तयार करणे कठीण झाले असून ग्राहकांना आता वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे. कचोरीच्या अस्सल चवीमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे करण शर्मा यांनी सांगितले. पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त भार सोसावा लागू नये यासाठीही ते कटिबद्ध आहेत. मात्र गॅसचा हा तुटवडा असाच कायम राहिल्यास व्यवसायाबाबत भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. आता ही जागतिक युद्धाची धग स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगारावर आणि खाद्य संस्कृतीवर किती मोठा परिणाम करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे आम्हाला तकलीफ जाऊ राहिली आहे आणि सध्या मी सिलेंडरचा स्टॉक घेऊन ठेवला आहे, परंतु हे स्टॉक फक्त 2 दिवसासाठी आहे. कारण की गोडाऊन मध्ये सिलेंडर संपले होते. कमर्शियल सिलेंडर हे भेटणं एवढं सोपं नसते, परंतु आता मी स्टॉक घेतला आहे. 2 दिवसासाठी माझ्याकडे जवळ स्टॉक आहे आणि त्यानंतर जर आम्हाला 2 दिवसा अगोदर सिलेंडर नाही मिळालं तर मी इलेक्ट्रिक भट्टीचं प्रकरण आणणार आहे आणि त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक भट्टीवर काम करणार आहे. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव.